नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। मुख्य परीक्षा 3 दिवसावरती येऊन ठेपलेली आहे। 17 डिसेंबरला क्लर्क गट क ची मुख्य परीक्षा आहे आणि जो 3च दिवस आपल्याला मिळतात मोजणीसाठी। त्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे, महत्त्वाचा याच्यासाठी कारण डाटा अनलिमिटेड आहे आणि चालू घडामोडीचा अभ्यास जो आहे तो आपल्याला करायचा झाला तर वेगवेगळी पुस्तकं आपण वाचून पाहतोय। आपल्याला टेन्शन यायला लागलंय की नेमकं कुठल्या पुस्तकातलं करू, काय करू आणि रिव्हिजन कशावर टाइप करायचं आहे किंवा सविस्तर वाचू का वन लाइनर वाचू, असे खूप सारे क्वेश्चन जे आहेत ते पडलेले आहेत। त्यामुळे टेन्शन आहे जहा अर्जुन है वा। तर मी अर्जुन सर तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या ऑनलाईन युट्यूब लेक्चर मध्ये। आपण पाहणार आहेत जवळजवळ 1 जानेवारी 2023 पासून आतापर्यंतच्या डिसेंबर पर्यंतच्या घडामोडी वन लाइनर आणि तो एक्झाम ओरिएंटेड असेल। आपण जवळपास 2 भाग करतोय कारण महामॅरेथॉन वरती 1 तासाचा व्हिडिओ जर 2.5 ते 3 तास बनवला तर आपण बोर होऊन जातो आणि हे मला माहित आहे कारण आम्ही युट्यूबचे व्हिडिओज पाहतो त्यावेळेस आम्हालाही ते जाणवतं की बोर व्हायला लागतं। त्यामुळे मी 2 भागामध्ये संक्षिप्त घडामोडी वन लाइनर जे आहे ते करतोय। आज आपण पहिल्या भागाला सुरुवात करूया। तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा कारण मेहनत घेतोय तुमच्यासाठी आणि जे आहे ते थोडं सबस्क्राईब वाढले तर आम्हालाही कॉन्फिडन्स येतो आणि आम्ही जे काही करतोय त्याच्याबद्दल आम्हालाही कार्य करण्याची प्रेरणा मिळते। त्यामुळे पहिल्यांदा आधी सबस्क्राईब करून घ्या। आपण सुरुवात करूया वन लाइनरला। टेन्शन न घेता कॉड घालून व्यवस्थित पद्धतीने हे 2 भाग आहे का आणि याच्यावरती जा। मी खात्री देतो तुम्हाला की यातले 5-6 प्रश्न जे आहेत रिपीट असेल। ज्या दिवशी एक्झाम होईल त्या दिवशीच्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी तुमच्या समोर एक युट्यूब व्हिडिओ येईल ज्याच्यामध्ये सांगितलं असेल की आपण जे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जवळपास 5 ते 6 प्रश्न आलेले आहेत कारण एकूण चालू घडामोडी 10 मार्काचा आहे आणि 10 मार्कापैकी आपल्याला इथं 5-6 मार्क पडतात। सगळंच्या सगळं पुस्तकं रिव्हिजन करणं हे आता शक्य नाही। त्यामुळे वेळ न घालवता सुरुवात करूया संक्षिप्त घडामोडी आणि महत्त्वाच्या म्हणजे एक्झाम ओरिएंटेड घडामोडी वन लाइनर। आपण हे पाहताना ट्रिक्स पद्धतीने पाहणार आहे त्यामुळे कंटेंट जो आहे तो तुम्हाला 100% हा लक्षात येणार आहे याची खात्री देतो। सुरुवात करूया। सरन्यायाधीशांच्या अधिकारावरती अंकुश ठेवण्यासाठी भारताच्या कोणत्या शेजारील देशाने संसदेत विधेयक मांडलेलं आहे? आता हे काय आहे बघा, तर सरन्यायाधीशांच्या अधिकारावरती कंट्रोल ठेवायचा आहे तर यासाठी असं कोणतं देश आहे ज्याने विधेयक सादर केलं तर तो आहे पाकिस्तान। सध्या दक्षिण आशियातला सगळ्यात ज्याला आपण म्हणूया गरीब देश, कर्जबाजारी देश यानं काय केलेलं आहे, तिथलं सरन्यायाधीशांच्या अधिकारावरती अंकुश ठेवण्यासाठी विधेयक संसदेत मंजूर केलंय। सध्या भारताने सुद्धा अशाच प्रकारचे एक विधेयक मंजूर केलेले आहे जे भारताच्या निवडणूक आयुक्त आहेत ह्याची नेमणूक करण्यासाठी सरकारने एक त्रिस्तरीय समिती नेमली ज्याच्यामध्ये सरकारचंच बहुमत असेल अशी तरतूद केलेली आहे। त्यामुळं हे जे पाकिस्तान आणि भारत हे साहोदर भाऊ ज्याला आपण म्हणू, हे एकीकडे सरन्यायाधीशावरती कंट्रोल ठेवायला लागले आणि दुसरीकडे निवडणूक आयुक्तावरती कंट्रोल ठेवणार आहे। तर हे लक्षात घ्या। त्यामुळे कंटेंट आपण पाहताना एक्स्ट्रा जे कंटेंट आहे तो सुद्धा बघणार आहे। त्यामुळे ट्रिक्सच्या सहाय्यानं आणि एक्स्ट्रा ओरिएंटेड जो डाटा आहे तोही मी सांगत जाणार आहे। त्यामुळे सेशन जे आहे ते व्यवस्थित आहे का। पुण्यभूषण फाउंडेशनच्या वतीनं दिला जाणारा पुण्यभूषण पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे तर हे लक्षात ठेवा। आपण मोठमोठे पुरस्कार करून जातो ना, आयोग छोट्या छोट्या पुरस्कारावरती प्रश्न विचारतो त्यामुळे आपण कन्फ्युज होऊन जातो। त्यामुळे डाटा जो आहे तो राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, त्यानंतर राज्यस्तरानंतर देशस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय अशा सगळ्याच एकंदरीत हा जो डाटा घेतलेला आहे तो आपल्याला कव्हर करायचा आहे। हा पुरस्कार मिळालाय मोहन आगाशे यांना। ठीक आहे, मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ जे आहेत ते अभिनेते मोहन आगाशे यांना भेटलेला आहे कुठला पुरस्कार? पुण्यभूषण पुरस्कार आणि हा पुण्यभूषण फाउंडेशन देतं। त्यानंतर कोणत्या राज्याच्या विधानसभेत ऑनलाईन जुगारावरती बंदी घालणारे विधेयक संमत केलेलं आहे? ऑनलाईन जुगार, ठीक आहे, म्हणजे अलीकडे तुम्ही बघता औना महाराज, जंगली रमी वगैरे, तर हे जे आहे हे खूप प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे ह्याच्यावरती ऑनलाईन जुगारावरती बंदी घालणारं राज्य आहे कुठलं? तमिळनाडू। आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री कोण आहेत? M.K. स्टॅलिन, हे लक्षात घ्या। M.K. स्टॅलिन हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत, यांनी ऑनलाईन जुगारावरती बंदी घातलेली आहे। त्यानंतर नारायणी नदी कोणत्या देशातून वाहते? आता हे का महत्वाचं आहे कारण भारतामध्ये राम मंदिर जे आहे त्याची उभारणी झाली आणि तिथलं असणारे जे प्रभू श्रीरामाचं जे काही मूर्ती आहे ते आकारण्यासाठी गंडकी नदीतून जे 2 शिला आणल्या होत्या त्याच्यावरती मी गेल्या भागामध्ये विस्तृत चर्चा केलेली आहे। जर तुम्ही गेले भाग बघितला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाऊन बघा। चॅनलवरती भरपूर जवळपास 4 ते 5 व्हिडिओज आपण
बनवलेले आहेत. क्रीडा भाग 1 भाग 2 हा सुद्धा डिटेल बघा. आणि आत्ताचा जो भाग आहे तो आधीच काहीच नाही बघितलं तर हा डाटा 100% बघून जावा. आज उद्या 2 भाग मी देतोय ज्याच्यामध्ये 17 डिसेंबरच्या परीक्षेला तुम्हाला 100% प्रश्न यातील असतील याची खात्री देतो. हे जे आहे ती नेपाळ मधली आहे. कुठली नदी आहे? नारायण नदी. आणि ती नदी कुठली होती? गंडकी नदी, ज्याच्यातून प्रभू श्रीरामाचं जे मूर्ती आकारणार आहेत ते या नदीतले आहेत. ठीक आहे. कोणत्या राज्य सरकारने हत्तीच्या संरक्षणासाठी 600 तरुण गजामित्र नेमण्याची योजना आखलेली आहे? हा प्रश्न फसवाय, लक्षात ठेवा. हत्ती म्हटलं की आपण काय करतो? तमिळनाडू वगैरे या राज्यांच्याकडे जातो, पण हे लक्षात ठेवा गजामित्र जे आहेत 600 तरुण हत्तीच्या संरक्षणासाठी, तर ते कुठल्या राज्याने नेमलेले आहेत? पश्चिम बंगालने. ठीक आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी. तर ममता बॅनर्जींनी काय केलेलं आहे? गजामित्र नेमण्याची योजना आखलेली आहे. हा प्रश्न फसवाय, हा लक्षात ठेवा. ऑप्शन मध्ये तमिळनाडू असेल तर आपण काय करतो? तमिळनाडू किंवा केरळाकडे जातो. ठीक आहे. तर ते आहे पश्चिम बंगाल. नंतर पुढे जाऊया. डेटा संकलन नियमांच्या संशयास्पद उल्लंघनाची चौकशी सुरू करून कोणत्या देशाने ओपन AI या चॅट जीपीटी जे आहेत चॅटबॉट वरती बंदी घातलेली आहे? तर असा देश कुठला आहे जो ओपन AI आर्टिफिशियल जे इंटेलिजन्स आहे त्याच्या चॅट जीपीटी वरती बंदी घालणारा देश कुठला आहे? इटली. हे लक्षात ठेवा. हा पहिला देश आहे इटली. जॉर्जिया मेलोनी. ठीक आहे. यांनी हे जे आहेत G20 ला इकडे आले होते. खूप फेमस व्यक्तिमत्व आहे जॉर्जिया मेलोनी. पंतप्रधानांच्या भेटीनंतर त्यांनी ट्विट पण केलं होतं मेलोडी नावाचं, त्याच्यामुळे अजून फॉलोअर्स वाढले त्यांचे. ठीक आहे. तर हे आहेत मेलोनी. तर या इटली देशाने याच्यावरती बंदी घातलेली आहे. त्यानंतर G20 आपत्ती जोखीम कमी करण्याच्या कार्यगटाची पहिली बैठक कुठे झाली? आता G20 मध्ये अनेक बैठका झाल्या, जसं की एक आपण इथं घेऊया आपत्ती. ह्या आपत्ती निवारणावरती अनेक बैठका झाल्या G20च्या परिषदेच्या. पहिली बैठक कुठे झाली? दुसरी बैठक कुठे झाली? तिसरी बैठक, चौथी बैठक? तुम्ही कन्फ्युज व्हाल. माझं एक स्वच्छ मत आहे की पहिलंच एवढंच करा, कारण जर दुसरी तिसरी चौथी विचारलं तर आपण जेवढा डाटा आहे तो नाही करू शकत. त्यामुळे पहिल्या याच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता 100% असते. आणि पहिली कुठे झाली? गांधीनगरमध्ये. हे कसं लक्षात ठेवायचं? तर इंडियन पॉलिटीमध्ये आपत्ती व्यवस्थेचा प्रमुख कोण असतो? कार्यकारी प्रमुख म्हणजे पंतप्रधान असतो. राज्यामध्ये कोण असतो? आपत्ती व्यवस्थापनाचा प्रमुख मुख्यमंत्री असतो. जिथे जिथे आपत्ती पोहोचेल तिथं तिथं जातीनं उपस्थित राहण्याचं काम पंतप्रधान करेल आणि तिकडे CM करेल. पंतप्रधान यांचं होम हाऊस गांधीनगर. हे लक्षात ठेवा. म्हणजे G20 आपत्ती जोखीम कमी करण्याची पहिली बैठक कुठे पार पडली? गांधीनगरमध्ये. कोणत्या राज्याने दलित ख्रिश्चनांना अनुसूचित जातीचा दर्जा देण्याचा ठराव मंजूर केलेला आहे? आता हे लक्षात ठेवा. ख्रिश्चन जे आहेत दलित ख्रिश्चन ते धर्मांतर जर झालं असेल दलित ख्रिश्चन यांना शेड्यूल कास्ट दर्जा देण्याचा ठराव कोणी केलेला आहे? आंध्र प्रदेश यांनी केलेला आहे. आंध्र प्रदेश. ठीक आहे. रेड्डी हे सरकार तिथं आहे, म्हणजे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी. आंध्र प्रदेश यांनी केलेलं आहे की दलित ख्रिश्चन जे आहेत त्यांना अनुसूचित शेड्यूल कास्टचा दर्जा द्यायचा आहे. कोणत्या राज्यांच्या विधानसभेत मीडिया कार्मिक सुरक्षा विधेयक हे मंजूर करण्यात आलेलं आहे? मीडिया कार्मिक सुरक्षा विधेयक. आणि हे मंजूर केलं होतं छत्तीसगड. आता हे छत्तीसगड जे आहे ते सध्या सत्तांतर झालेलं आहे. छत्तीसगडमध्ये बीजेपीचं सरकार जे बहुमत आलेलं आहे. पण 2023 मधल्या ज्या घडामोडी विचारल्या असतील तर तिथं तुम्हाला 2023 डिसेंबरच्या निकालानंतर हे येणार नाही, तर डायरेक्ट तुम्हाला येईल की हे मीडिया कार्मिक सुरक्षा विधेयक कोणी मंजूर केलं होतं? तर तत्कालीन सरकार रमण सिंगचं होतं. आपला जो MPSC आहे किंवा कुठल्याही सरळ सेवेच्या पद्धतीच्या परीक्षा आहे त्याच्यामध्ये अशी काही मर्यादा नाही की आपल्याला 1 वर्षाचं करंट अफेअर्स विचारणार आहेत किंवा 1.5 वर्षाचं करंट अफेअर्स विचारणार आहेत. याची काहीच मर्यादा नाही. तुम्ही जुने पेपर काढून बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की 1.5 2 वर्षापूर्वीचे करंट अफेअर्सचे प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे हे रमण सिंग यांचं छत्तीसगड सरकार तत्कालीन होतं, त्यांनी हे विधेयक आणलेलं होतं. पुढे जाऊया. राजीव गांधी जलसिंचन योजनेचा दुसरा टप्पा कोणत्या राज्यात सुरू झाला? आता राजीव गांधी हे जर दिसलं तर असली जी स्कीम आहे की राजीव गांधी, इंदिरा गांधी या सरकारच्या स्कीम आहेत ते असं शासन शोधायचं ऑप्शन मध्ये जे काँग्रेसचं राज्य असेल किंवा काँग्रेसची जिथे सत्ता आहे तिथं. ठीक आहे. बीजेपीची सत्ता जिथं जिथं आहे तिथं तिथं राजीव गांधी, इंदिरा गांधी यांची नावं नाही ठेवणार सरकार. त्यामुळे लॉजिक लावायचं. आपण राजकारणाचा विचार सोडून द्या. लॉजिक लावायचं की राजीव गांधींचं नाव कोणी ठेवलं असेल तर राजस्थानचं सरकार ठेवलं होतं त्या योजनेचं नाव. आणि हे काय होतं? राजीव गांधी जलसंचय योजना. आणि त्या तत्कालीन मुख्यमंत्री कोण होते? अशोक गहलोत होते. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. 2 ऑप्शन इलिमिनेट करता आले की आपली अॅक्युरन्सी वाढते 50%.
ठीक आहे. त्यामुळे हे लक्षात घ्या, अगदी अवांतर गप्पा न करता आपण स्ट्रेट फॉरवर्ड केवळ एक्झाम ओरिएंटेडचाच विचार करणार आहे. ठीक आहे. आपण कुठल्याही प्रकारची इथं क्लासची जाहिरात नाही करणार आहे किंवा कुठल्याही पद्धतीचं माझ्या चॅनलचं किंवा या जाहिरातीचा प्रयत्न नाही करणार. फक्त एवढीच इच्छा आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जी मेहनत तुमच्यासाठी करतोय त्याचं निदान एवढं तरी तुमच्याकडून मी नक्की मागू शकतो. कारण इथं हे सगळा डाटा कलेक्ट करून तुमच्या समोर व्यतीत करायला फक्त एकच इच्छा आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करावं, कारण सबस्क्राईबचा रेशो जो आहे तो खूप कमी आहे. 90% लोक फक्त व्ह्यूज पाहायला लागले. बाबांनो सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हालाही थोडं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झाल्यानंतर आम्हाला काम करण्यासाठी स्फूर्ती मिळेल. म्हणजे नेताजी सुभाष बाबूंनी असं सांगितलं होतं की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, आप मुझे सब्सक्राइब दो मैं आपको डाटा दूंगा. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आधी करा. ठीक आहे. चला पुढे जाऊया. कोणत्या राज्याने पिण्याचे पाणी आणि स्वच्छता सुधारण्याची फ्रेंच एजन्सी सोबत सामंजस्य करार केलेला आहे? काय बघा, महत्वाची घडामोड आहे. कोणत्या राज्याने पिण्याचं पाणी आणि स्वच्छता सुधारण्यासाठी, म्हणजे इथे असणारी पिण्याचं पाणी किंवा स्वच्छता सुधारण्यासाठी विदेशातील कुठल्या एजन्सी सोबत, फ्रेंच एजन्सी सोबत करार केलाय? तर हे आहे हिमाचल प्रदेशचं सरकार. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुक्खू. काँग्रेसचं सत्तांतर झालं होतं यावर्षी आणि तिथल्या सुक्कू सरकारने फ्रेंच सोबत हे करार केले आहेत. गंमत आहे अशी की इंडियन पॉलिटीमध्ये आर्टिकल 21 जे आहे, आर्टिकल 21 मध्ये उपकलमामध्ये तिथं पिण्याचे पाणी आणि स्वच्छ हवा हा आपला फंडामेंटल राईट्स आहे. सरकार तेही पुरवठ करू शकत नाही, ही शोकांतिक आहे. जाऊ दे, फक्त आपण इतकं लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला लक्षात येते का की आपण केवळ करंट अफेअर्स नाही बघत तर विषयांची सुद्धा मांडणी करतोय. त्यामुळे हे जे सेशन असणार आहे ते 6-7 प्रश्न करंट अफेअर्सचे आणि ओरिएंटेड जे सब्जेक्ट आहे ते 3-4 प्रश्नाचं जवळपास 10-11 मार्काची 100% तयार होईल, हे लक्षात घ्या. पुढे जाऊया. युनेस्कोच्या अहवालानुसार जगातील किती टक्के लोकांच्याकडे पिण्याचे शुद्ध पाणी नाही? आताच मी सांगितलं की कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 21 मध्ये शुद्ध पाण्याचा अधिकार जे आहे ते बहाल करतं 21 मध्ये. पण 26% लोक जे आहेत भारतामध्ये लोकसंख्येकडे, म्हणजे युनेस्कोच्या अहवालानुसार जगातील प्रमाण जे आहे 26% लोकसंख्या जी आहे यांच्याकडे, जगातल्या 26% लोकसंख्येकडे पिण्याचं शुद्ध पाणी नाहीये. त्यानंतर कोणत्या देशात अलीकडेच 30 वर्षात प्रथमच पोलिओचा रुग्ण सापडलेला आहे? पोलिओवरती गेल्या वेळेस भरपूर सारे क्वेश्चन प्रिलिम्सला बनले होते. ठीक आहे. हा असा आजार आहे जो केवळ कुणाला होतो? माणसालाच होतो, पोलिओ आजार. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. पाणी हा त्याचा सोर्स आहे. बुरुंडी हा देश आहे, बुरुंडी. तर बुरुंडी देशामध्ये अलीकडे 30 वर्षात प्रथमच काय केलं तर बुरुंडी देशामध्ये पोलिओचा रुग्ण सापडलेला आहे. त्यानंतर मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास अंत्योदय कुटुंबांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणत्या राज्यात दयाळू योजना सुरू करण्यात आली? आता हे लक्षात ठेवा, योजनेवरती प्रश्न असतो 100%. तर दयाळू योजना कुठल्या राज्याने केलेल्या आहे? तर हे आहे हरियाणा. हरियाणा सरकारने दयाळू योजना जी आहे ती लागू केलेली आहे. हे लक्षात ठेवा. हरियाणा जे आहे ते खूप दयाळू आहे असं आपण म्हणूया. त्यानंतर 2022चा भारतातील सर्वात मौल्यवान सेलिब्रिटी म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? भारताचा किती वर्षाचा बघा, 2022 आहे. आपण आहोत 2023 मध्ये आणि 2022चा विचारलेला आहे. ठीक आहे. तर हे लक्षात घ्या. म्हणजे करंट अफेअर्स समजतं का? हे एमपीएससीचे करंट अफेअर्स नव्हून माझ्या मते ओल्ड अफेअर्स आहे. कारण 2021, 2022 ची प्रश्न 2023 ला जे आयोग आहे ते विचारत राहतात. आता 2022चा कोण आहे? रणवीर सिंग आहे. ठीक आहे. तर रणवीर सिंग म्हणजे आपण असं म्हणू दीपिकाचा नवरा सर्वात मौल्यवान आहे. ठीक आहे. रणवीर सिंग हे तुम्हाला विसरणार नाही. कधीच आहे? 2022. त्यानंतर कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी झरणी योजना जे आहे ते पोर्टलचं उद्घाटन केलं होतं? झरणी योजना हे झारखंडचं आहे. इथले मुख्यमंत्री कोण आहेत? हेमंत सोरेन आहेत. हेमंत सोरेन यांनी झरणी योजना लागू केलेली आहे. ऑप्शन मध्ये बघा झरणी, झ फॉर झारखंड. ठीक आहे. तर हे लक्षात घ्या, झरणी झारखंड. अशा थोड्या थोड्या ट्रिक्स आहेत त्या लक्षात ठेवा. या छोटी छोटी मगर मोठी बात आहेत ना, ह्या छोट्या छोट्या ट्रिक्सच आपल्याला तिथं मार्क देऊन जातात. ठीक आहे. पुढे जाऊया. कोणत्या भारतीय राज्यात अलीकडेच पहिल्यांदाच इलेक्ट्रिक ट्रेन सुरू झाली? आता इलेक्ट्रिक ट्रेन पहिल्यांदाच त्या राज्यात सुरू झाली तर पहिल्यांदाच कुठल्या राज्यात? मेघालय राज्यात झाली. मेघालय. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. पुढे जाऊया. कोणत्या देशाने सुरक्षेच्या कारणास्तव सरकारी फोनवरती चीनी मालकीचे व्हिडिओ शेअरिंग ऍप टिकटॉक वर बंदी घातली? आता आपण टिकटॉक वरती लॉकडाऊन मध्येच बंदी घातली होती भारताने, पण अलीकडच्या काळात चीनी जे ऍप आहे टिकटॉक याच्यावरती बंदी कुठल्या देशाने घातली? तर युनायटेड किंगडम, युके.
युनायटेड किंगडमने बंदी घातलेली होती. कारण का, हे चायना जे आहे ते चोरट आहे. चायनाचे जे ऍप आहेत टिकटॉक वगैरे, हे टिकटॉक ऍप डाउनलोड केल्यानंतर आपली असणारी गोपनीय माहिती जी आहे ते व्हिडिओ ऍपद्वारे त्यांना समजायला लागली. ठीक आहे, हे चायना जिनपिंग जे आहे सरकार, हे सरकार अशा पद्धतीचे ऍप जे बनवून हेरगिरी आणि चाचेगिरी करायला लागलं. ठीक आहे, आणि त्यामुळं जे आहे टिकटॉक वरती बंदी घातली. हे युनायटेड किंगडम या देशाने सध्या टिकटॉक वरती बंदी घातलेली आहे. महाराष्ट्रात राज्य लोकसभा अधिनियम कोणत्या वर्षी पारित करण्यात आला? 2015. आता सध्या तुमच्या मेन्सला एक 5 मार्काला लॉ आहे. ठीक आहे, आरटीआय आणि लोकसभा अधिनियम. ठीक आहे, तर गेल्या वेळी कंबाईनला 3च प्रश्न आले होते त्यात. म्हणजे जे डिवायडेड आपण करून टाकलोय की बाबा इकॉनॉमिक्स 15 मार्काला येणार आहे किंवा सायन्स 20 मार्काला येणार आहे, असं कुठेही आयोग विवेचन देत नाही. ठीक आहे, हे आपण ठरवतो की आयोग एवढ्या मार्काला विचारणार. आयोग काय करतं, आयोग विचारताना 15 मार्काला सांगितले, काढून बघा गट बला 10च प्रश्न विचारलेले, ते सुद्धा करंट रिलेटेड इकॉनॉमिक्स जवळजवळ 6 मार्काला विचारलेले. त्यामुळे स्ट्रक्चरल इकॉनॉमी 4च मार्काला आहे. त्यामुळे हे लक्षात घ्या की अभ्यासक्रम काय आणि जे सांगतो त्याच्यावरती फोकस करा. आणि 2015 ह्याच्यामध्ये हा जो लोकसभा अधिनियम आहे तो पारित झालेला होता. पुढे जाऊया. कोणत्या 2 राज्यांमध्ये म्हादाई मांडवी नदीच्या खोऱ्यातील पाणी वाटपावरून दीर्घकाळ वाद सुरू आहे? ही म्हादवी नदी म्हणजेच मांडवी ही कुठे आहे? गोव्यामध्ये. मग गोवा आणि कुठला राज्य आहे? कर्नाटक. आता हे जर महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्राच्या खाली तर कुठला आहे? कर्नाटक, गोवा आहे. आणि गोवा इकडं कुठं आहे? तर कर्नाटक आहे. तर या दोघांच्या मधली नदी आहे मांडवी नदी. ठीक आहे, हा जिओग्राफीशी संबंधित एक प्रश्न सुरू होतो की कर्नाटक महाराष्ट्राच्या महाराष्ट्र जिल्ह्याच्या किती जिल्ह्यांच्या बाउंड्री ह्या कर्नाटकला लागून आहेत? ठीक आहे, तर कुठले किती आहेत? 7 जिल्हे आहेत. कुठले आहे बघा? पुसासा, कोसो, उल्हाणा. ही ट्रिक्स आहे. ओके, हे पुणे खोडून टाका. सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड. पुसासा, कोसो, उल्हाणा. त्यातलं पू फॉर पुणे खोडून टाकायचं, म्हणजे 7 आहे. ठीक आहे, तर त्यातली ही नदी आहे कुठली? मांडवी. ओके, पुढे जाऊया. कोणत्या जिल्ह्यात बारसू प्रस्थापित रिफायनरीवरून वाद निर्माण झालाय? हे बारसू खूप चाललं होतं गेल्या वर्षी. ज्यावेळेस इथं महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं त्यावेळी हा प्रश्न खूप जो आहे तो उभारी मिळाला होता. बारसू प्रकल्प कुठं आहे? तर बारसू कुठल्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरीमध्ये. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. रत्नागिरीमध्ये काय आहे? बारसू प्रकल्प, याच्या रिफायनरीवरती सध्या वाद सुरू आहे, रत्नागिरी. त्यानंतर गवळाऊ गुरांचं माहेरघर म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तो वर्धा. ठीक आहे, गुरांचा जिल्हा कुठला? वर्धा. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. दक्षिण कोकणाचे प्रति महाबळेश्वर म्हणून कोणते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे? आंबोली. हे आंबोली जे आहे ते दक्षिण कोकणाचं प्रति महाबळेश्वर म्हटलं जातं. महाबळेश्वर, प्रति महाबळेश्वर हे कोण आहे? आंबोली. सगळ्यात जास्त पाऊस पडतो सेंटीमीटर. ठीक आहे, जिओग्राफीचा भाग आहे. पुढे जाऊया. मोहम्मद शहाबुद्दीन चुप्पू हे कोणत्या देशाचे 22वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतले? नेमणुका याच्या संदर्भात आपण डिटेल व्हिडिओ केला होता, याच्यामध्ये खूप डिटेल आपण बोललो होतो. 22वे राष्ट्रपती कोण आहेत तिथले? कुठल्या हे जे चुप्पू आहेत ते बांगलादेशचे आहेत. बांगलादेशचे पंतप्रधान कोण आहेत? शेख हसीना वाजेद. पीएम कोण आहे तिथले? शेख हसीना वाजेद. आणि आता तिथले राष्ट्रपती कोण झालेले आहेत? तर हे चुप्पू. ठीक आहे, तर बांगलादेश आलं की बांगलादेशचा तो क्रिकेटचा संघ आठवतो का तुम्हाला? तो नागिन डान्स वाला. ठीक आहे, तर नागिन डान्स वाल्याने त्यांची नागिनच तोडून टाकली आपण. ठीक आहे, बांगलादेशचा पराभव करून. ते बांगलादेश आलं की असं करायचं, चुप. बांगलादेश आलं की काय करायचं? चुप. म्हणजे त्यांचे राष्ट्रपती कोण आहेत? मोहम्मद शहाबुद्दीन चुप्पू. ओके, म्हणजे हे तुमच्या लक्षात राहील. ओके, ठीक आहे. पुढे जाऊया. कोणत्या बँकेने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या इनोव्हेशन हबशी भागीदारी केलेली आहे? इकॉनॉमिक्स, करंट रिलेटेड. ठीक आहे, हे असले प्रश्न 100% लक्षात ठेवा. असे प्रश्न विचारले जाईल. कोणत्या बँकेने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या इनोव्हेशन हबशी भागीदारी केली आहे? ती बँक आहे कॅनरा बँक. कॅनरा बँकेनं ही भागीदारी केलेली आहे. पुढे जाऊया. कोणत्या देशाच्या आरोग्य मंत्रालयाने देशातील पहिली गर्भपात गोळी मंजूर केलेली आहे? गर्भपात गोळी. तर हे लक्षात ठेवा, हे कुठला देश आहे? जपान. जर असं विचारलं कुठलं की सध्या कुठल्या देशानं आपलं जे संमती वय आहे हे वाढवलेलं आहे, तर तो जपानच आहे. आणि इथं काय केलेलं आहे? गर्भपात वरती पहिली गोळी तयार केलेली आहे, जपानच आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. जपानचे प्रेसिडेंट आहेत फुमिओ किशिदा. फुमिओ किशिदा. आपण लक्षात ठेवण्यासाठी हे लक्षात ठेवतोय की महाराष्ट्रातली भाषा एखाद्या व्यक्तीला बोलवायचं असेल, खास करून मुलं,
तर दादा म्हणत नाही तर अपभ्रंश करतात दा, म्हणजे गणेश असं नाव असेल तर तो बोलवायचं असेल हे गणेश दा, गणेश दा, ठीक आहे, दादा नाही दा. तर आपण असं म्हणूया ह्यो आपला दा आहे. कोण? जपानचा फुमिओ किशिदा. किशिदा तर हे नाव लक्षात ठेवा, फुमिओ किशिदा. त्यानंतर पुढे जाऊया. ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 मध्ये कोणत्या राज्यांच्या मध्ये 37वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पार पडली? 37वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कुठे पार पडली? गोव्यामध्ये. हे लक्षात ठेवा, गोव्यामध्ये 37वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पार पडलेली आहे. त्यानंतर वाढत्या किमतीपासून लोकांना दिलासा देण्यासाठी कोणत्या राज्याने महंगाई राहत कॅम्पचे आयोजन केलेले आहे? महंगाई राहत कॅम्प. आता हे दुसरं एक ट्रिक सांगतो तुम्हाला. आता पहिले तर एक ट्रिक्स होती की योजना असतील आणि त्यांची नावं जर इंदिरा गांधी, राजीव गांधी, जवाहरलाल नेहरू अशा असतील तर ते असतील काँग्रेस प्रणित राज्य. आणि जर देशामधल्या ज्या समस्या आहेत त्याच्यावरती निराकरण करण्यासाठी कोणी जर असं एखादी योजना लॉन्च करत असेल तर ते पण लक्षात घे की काँग्रेस प्रणित राज्य आहेत. म्हणजे जर देशामध्ये जर गॅस हा 1100, 1200, 900 रुपये मिळत असेल तर कोणत्या राज्याने 500 रुपये किंवा 700 रुपये याच्यामध्ये गॅस दिला तर ते काँग्रेस प्रणित राज्य असतील. तर तसंच आहे, महागाई राहत कॅम्प कुठला आहे? राजस्थान, तत्कालीन अशोक गेहलोत सरकार. ठीक आहे, ओके, पुढे जाऊया. गावातील भूजल पातळी वाढवण्यासाठी भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा कोणत्या राज्याच्या सरकारने घेतलेली आहे? इम्पॉर्टंट, हे आपलंच आहे महाराष्ट्र सरकार. भूजल पातळी वाढवण्यासाठी भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये स्पर्धा अनेक आहेत, त्या स्पर्धेचा फायदा घेतला इथं की भूजल स्पर्धा म्हणजे तुम्ही काय वाढवा? पाण्याची पातळी वाढवा. हे महाराष्ट्र सरकार. असं काही प्रश्न आलं तर आपल्याला असं वाटतं आपलं राज्य नसेल आणि मग कुठलं तर दुसऱ्या राज्याकडे चॉईस करतो. कधीतरी स्वतःच्या राज्यावरती चॉईस करायला सुरुवात करा. प्रिलिम्स वरती असे खूप सारे बनलेले आहेत. एखादी योजना सरकारने आयोगाने दिली की आपल्याला असं वाटतं की महाराष्ट्र नसेल आणि 100% उत्तर काय असेल? महाराष्ट्रच असतं. ठीक आहे, ओके. त्यामुळे हे भूजल पातळी वाढवण्यासाठी, कारण सरकार आता सध्या महाराष्ट्राची भूजल पातळी जी आहे ती कमी व्हायला लागली आणि ते जे आहे ते सोडवण्यासाठी भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा महाराष्ट्रातील लोकांच्या मध्ये काय आहे? स्पर्धा आहे. ती वाईटात असू दे, चांगल्यात असू दे, स्पर्धा आहे. त्याचाच फायदा इथे घेतलेला होता. ठीक आहे, ओके, पुढे जाऊया. सर्वोच्च न्यायालयाच्या कोलेजियमने रमेश धानुका यांच्या कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदासाठी शिफारस केलेली होती? हा बघा, मुंबई उच्च न्यायालय. हे रमेश धानुका. ठीक आहे, हे रमेश धानुका यांची कोलेजियम पद्धतीने नेमणूक केलेली होती मुख्य न्यायमूर्ती म्हणून. ठीक आहे, पुढे जाऊया. फिफा अंडर-20 विश्वचषकाचे यजमानपद म्हणून इंडोनेशियाची जागा कोणता देश घेणार आहे? तर अर्जेंटिना घेणार आहे. कुठली? फिफा अंडर-20. अंडर-19 नाही येते, अंडर-20 अर्जेंटिना घेणार आहे. कुठला? इंडोनेशियाची जागा अर्जेंटिना घेतली आहे. सध्या फिफा जे आहे या वर्षीचा फिफा म्हणजे हा हंगामाचा फिफा हा अर्जेंटिना संघाने जिंकलेला होता. पुढे जाऊया. कोणते राज्य सरकार ग्रामपंचायतीमध्ये किसान संपर्क अभियान आयोजित करणार आहे? किसान संपर्क अभियान कुठलं सरकार? तर ऑप्शन मध्ये असा कुठला तर एखादा असतो जम्मू काश्मीर. तर जम्मू काश्मीर हा घेणार आहे किसान संपर्क अभियान. हा किती फसवा प्रश्न आहे बघा. कारण जसं आपण पाहतोय 2019 ला 5 ऑगस्टला तिथे आर्टिकल 370 हटवल्यानंतर 19 नंतर आज 2023 आहे. आपण चॉईस काय करणार आहे की किसान ऍप म्हटल्यानंतर जिथं पीएच जो आहे मातीचा पीएच जास्त असेल अशी राज्य म्हणजे सुंदरबन असेल, म्हणजे पश्चिम बंगाल असेल, महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल किंवा हरियाणा असेल अशा राज्यांच्याकडे जाईल की तिथं हे अभियान जे आहे ते केलं असावं. पण किसान संपर्क जे आहे ते युनियन टेरिटरीचा आहे, जम्मू काश्मीरचा. तर हा प्रश्न फसवाय तुम्हाला विचारू शकतो. आदिवासी उत्पादनाच्या विपणन आणि लॉजिस्टिक विकासासाठी अलीकडे कोणत्या राज्यात PTPNER योजना सुरू झालेली आहे? ही PTPNER जी आहे ती काय कशासाठी? आदिवासींच्या उत्पादन विपणनासाठी. ही मणिपूरमध्ये केलेली आहे. सध्या मणिपूर फार चर्चेत आहे, त्याच्यामुळे हा क्वेश्चन इथं मी घेतलेला आहे की मणिपूरच्या योजनेसंदर्भात प्रश्न येऊ शकतो की आदिवासी उत्पादनाच्या विपणन आणि लॉजिस्टिक विकासासाठी ही योजना जी आहे कुठली योजना आहे? PTPNER ही योजना तयार केलेली आहे. फसल विमा योजनेसाठी कोणत्या राज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे? ही फसल विमाची योजना आहे, ही केंद्र सरकारची योजना आहे. कर्नाटक राज्याला पहिला क्रमांक मिळालेला आहे फसल विमा योजना. ठीक आहे, तर आपण कसं लक्षात ठेवूया, सध्याचं सरकार होतं तिथं बीजेपीचे सरकार आणि ते आपल्या घोषवारीमध्ये फसलं.
म्हणजे त्यांचं जे काही मॅन्युफेस्टो आहे तो तिथल्या सरकारने ऍक्सेप्ट केला नाही. तिथं काँग्रेसचं सरकार जे आहे ते लोकांनी चॉईस केलं. हे फसल विमा फसलं सरकार आपण असं म्हणू. ठीक आहे, तर त्यामुळे आपल्याला काही घेणं देणं, आपल्याला मार्क्स मिळवायचे त्यांसाठी कुठलंही लॉजिक ट्रिक्स वापरता यायला पाहिजे. ठीक आहे, आपण त्या प्रश्नांच्या सोबत लॉजिक अँड ट्रिक्स पद्धतीने खेळता आलं पाहिजे. ठीक आहे, नाहीतर रट्टा मारून आपल्याला काही होणार नाही. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. फसल विमा योजना म्हटलं की तुमच्या समोर फसलं कुठलं? कर्नाटक. त्यानंतर 30 एप्रिल हा कोणाचा जन्मदिवस ग्राम जयंती म्हणून साजरा केला जातो? तर महाराष्ट्राचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तुकडोजी महाराज यांच्या हे 30 एप्रिलला जो जन्मदिवस आहे हे ग्राम जयंती म्हणून साजरी केली जाते. महाराष्ट्राचा इतिहास जो आहे त्याच्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याबद्दलचा 1857च्या काळातला जो उठाव आहे तो खूप चर्चित आहे. त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात इतिहासाच्या अनुषंगानं. आणि करंट अफेअर्सचा सुद्धा मुद्दा जो आहे 30 एप्रिल ग्राम जयंती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. ठीक आहे, व्यवस्थितरित्या ध्यानपणे ऐकायला, व्यवस्थितरित्या स्किप नका करू, कारण आता जर इतकं बघितलेलं आहे तर पूर्ण बघा, कारण 3 दिवसावर परीक्षा आहे. आणि जर आपण एवढा वेळ घातला असेल तर एकदा विश्वास ठेवून हे बघा, 100% तुम्हाला याच्यावरती प्रश्न हमखास असणार आहेत. ठीक आहे, ओके, चला पुढे जाऊ. कोणत्या जिल्ह्याला धार्मिक तीर्थक्षेत्र सुवर्ण त्रिकोणातील एक कोण, मुंबईची परसबाग, वाईनची राजधानी आणि धरणांचा जिल्हा म्हटलं जातो? एकाच वहीमध्ये काय काय आहेत बघा, की कोणत्या जिल्ह्याला धार्मिक तीर्थक्षेत्र, यावरून समजतं धार्मिक तीर्थक्षेत्र कुठलं आहे. नाशिक. नाशिक मधलं त्र्यंबकेश्वर. त्रिकोणातील एक कोण, नाशिक कोपऱ्याला आहे, बघितलं असेल तुम्ही महाराष्ट्राच्या नकाशामध्ये. मुंबईची परसबाग आहे आणि वाईनची राजधानी. ठीक आहे, वाईनची राजधानी आणि धरणांचा जिल्हा. ठीक आहे, तो नाशिकमध्ये किल्ले पण आहेत, साल्लेर, मुल्लेर वगैरे किल्ले, भूगोलाचा अभ्यास करताना बघितला असेल. हे कोण आहे? तर नाशिकच आहे. त्यानंतर कोणते राज्य कारागृहाच्या आवारात टेहळणीसाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करणारे देशातील दुसरं राज्य बनलेलं आहे? हे काय म्हटलंय बघा, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कोणते राज्य कारागृहाच्या आवारात टेहळणीसाठी, म्हणजे जे राज्य कारागृह आहेत ज्याला आपण जेल म्हणू, त्या जेलच्या टेहळणीसाठी ड्रोन कॅमेरांचा उपयोग करणारं दुसरं राज्य कुठलं आहे? तर आपण आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र सरकार जे आहे ते शिंदे सरकार यांनी हे ऍक्सेप्ट केलंय. पहिलं राज्य कुठलं होतं? तर पहिलं राज्य आहे उत्तर प्रदेश. ठीक आहे, तर आता पुढच्या वेळेस आपण ज्यावेळी कारागृहांच्या बद्दल बोलू त्यावेळी कारागृहांचं नाव हे कुठल्या राज्यांनी बदललेलं आहे? तर ते उत्तर प्रदेश. ठीक आहे, उत्तर प्रदेशमध्ये दुसरं तिसरं काही नाही, नाव बदल याच्यावरती फार जोर आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ जे आहेत ते नाव बदलणे याच्यावरती रिलेटेड क्वेश्चन आला की चॉईस करा यूपी. पुढं, कोणत्या दिवशी INS विक्रांत ही संपूर्ण भारतीय बनावटीची युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील झाली होती? INS विक्रांत ही 2 सप्टेंबर 2022 ला सामील झाली होती. INS विक्रांत. ठीक आहे, तर हे विक्रांत लक्षात ठेवा, 2 सप्टेंबर 2022. 1955च्या सुमारास रिमोट सेन्सिंग हा शब्द प्रयोग पहिल्यांदा कोणी वापरला? हा रिमोट सेन्सिंग सायन्स मध्ये आता मुख्यला आहे, त्यामुळे हा प्रश्न इथे घेतलेला मी करंट रिलेटेड. तर हा आहे इव्हिलिन फ्रयूट. ओके, हे रिमोट सेन्सिंग पहिल्यांदा 1955 मध्ये कोण वापरलं? तर इव्हिलिन फ्रयूट. म्हणजे जे क्वेश्चन चॉईस केलेले आहेत मी ते मेन्सचा अभ्यासक्रम समोर ठेवून चॉईस केलेले आहेत की करंट रिलेटेड क्वेश्चन कुठल्या पद्धतीने बनवू शकतो. आपल्याकडे डाटा खूप आहे, खूप डाटा आहे आपल्याकडे, अनेक पुस्तकं चालू घडामोडीचे आहेत, पण त्यातले आपण नेमके संभाव्य प्रश्नसंच म्हणून ज्यावेळी उचलतो त्यावेळी केवळ करंट अफेअर्स मधला डाटा नसतो, तो एखाद्या विषयाशी रिलेटेड करणारा सुद्धा डाटा आपल्याला असला पाहिजे, म्हणजे तिथं 5-6 मार्क जो आहे तो जास्त मिळू शकतो. आता समजतंय काय नेमकं कष्ट आहे. त्यामुळं प्लीज पुन्हा एकदा आहे की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर हा व्हिडिओ किंवा जे सांगतेले ट्रिक्स जर आवडत असेल तर आपल्या मित्रांना जरूर ते शेअर करा. ठीक आहे, इव्हिलियन फ्रयूट. तर हे लक्षात ठेवा, रिमोट सेन्सिंग म्हटलं की डेंजर असं काहीतरी वाटायला लागले. आपण लक्षात ठेवायचं इट म्हटलं की तो रितेश देशमुख आठवतो तुम्हाला, माऊली, आपला हात भारी आपली लात भारी वीट घेऊन. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं इट आहे. रिमोट सेन्सिंग म्हटलं की इट लक्षात ठेवा. एप्रिल 2023 मध्ये कोणत्या देशामध्ये सैन्य आणि निमलष्करी दलादरम्यान RSF मोठा संघर्ष झाला होता? तर हे आहे देश कुठला? सुदान हा देश. पुण्यामध्ये एप्रिल 2023 मध्ये कोणत्या देशामध्ये सैन्य आणि त्यांचं निमलष्करी दलादरम्यान मोठा संघर्ष झाला त्यांच्यातच? तर ते आहे सुदान. खूप अस्तव्यस्त आहे लिबिया, सुदान, अफगाणिस्तान, हे इथं खूप साऱ्या समस्या ज्या आहेत त्या अलीकडे निर्माण व्हायला लागल्यात, त्यातली एक समस्या आहे. नुकतेच GI टॅग मिळालेले कंबम पनीर भ्राचाई, हे पनीर लक्षात ठेवा, कंबम पनीर हे द्राक्ष आहे बरं का. ठीक आहे, नाहीतर
हे काय पनीर बिनीर आहे म्हणशील, पनीरची भाजी, हे कम्मम पनीर हे द्राक्ष आहे, हे कोणत्या राज्याचं आहे, याला जीआय टॅग नुकताच मिळालेला आहे. तर हे जीआय टॅग वरती सध्या प्रश्न बनतायत अलीकडं. हा सेंट्रलचा पॅटर्न आहे. एसएससी झालेल्या एक्झाम मध्ये या वर्षीच्या अनेक जीआय टॅग ज्याला ज्याला मिळाले, मग ते राजमा असेल किंवा द्राक्ष असेल, याच्यावरती प्रश्न. आणि हाच पॅटर्न सध्या एमपीएससीने पण सुरू केलाय. तर हे लक्षात ठेवा, पनीर म्हटलं की कुठल्या राज्याचं आहे, तमिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन. तर हे लक्षात ठेवा, कुठलं आहे, कम्मम पनीर हे द्राक्ष आहेत, याला जीआय टॅग मिळालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना सक्षम या कारणासाठी संजीवनी प्रकल्प सुरू केलेला आहे. हे दुग्ध जे उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक प्रकल्प आहे, संजीवनी प्रकल्प. आणि हा संजीवनी कोणी दिलेला आहे, हिमाचल प्रदेशने दिलेला आहे. कोण आहेत मुख्यमंत्री, सुखविंदर सिंग सुक्कू. ठीक आहे, तर सुक्कू यांनी काय केलेलं आहे, संजीवनी प्रकल्प शेतकऱ्यांच्या दुग्ध उत्पादकांसाठी त्यांना काय करायचंय, सक्षम करायचं, याच्यासाठी संजीवनी प्रकल्प दिलेला आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. राज्य विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकावरती राज्यपालांच्या मान्यतेसाठी एक कालमर्यादा निश्चित करण्यात यावी अशी विनंती करणारा ठराव 10 एप्रिल 2023 रोजी कोणत्या राज्याने मंजूर केला, तर ते राज्य आहे तमिळनाडू. आता हे काय संघर्ष आहे, तर हा इथला संघर्ष आहे कुठला, सीएम वर्सेस राज्यपाल, हा संघर्ष आहे. तुम्ही बघितलं असेल की तिथले जे मुख्यमंत्री तमिळनाडूचे के स्टॅलिन, हे स्टॅलिन ज्या वेळेस सत्तेवरती आले त्यावेळेस तिथले जे काही राज्यपाल आहेत ते राज्यपाल वर्सेस सीएम अशी लढाई तिथे सुरू झाली. म्हणजे जे मुख्यमंत्र्यांचे निर्णय मूळतः आर्टिकल 163 मध्ये असं सांगितलेलं आहे स्पष्ट घटनेमध्ये की राज्यपालाने सीएम आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वागावे. पण तिथले जे राज्यपाल आहेत ते राज्यपाल तिथल्या सीएमचं किंवा मंत्रिमंडळाचा निर्णय जे आहे ते आपल्याकडे आल्यानंतर एक तर ते कॅन्सल करतात, नाही झालं तर ती तशीच पडून देतात. त्यामुळे तिथल्या असणाऱ्या विधानसभेनं हे कायदा केला की त्यांच्यावरती राज्यपालांच्या मान्यतेसाठी एक कालमर्यादा असावी. जर राष्ट्रपतीचे असेल तर राष्ट्रपतीला कालमर्यादा आहे का, आहे, ती 6 महिने इतकी आहे. पण राज्यपालाला तशी कार्यमर्यादा नाही. हे लक्षात ठेवा, मी जबाबदारीने सांगतोय, कारण राज्यघटनामध्ये जे जवळजवळ 4-5-6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. राष्ट्रपती आणि राज्यपाल आर्टिकल 52 आणि आर्टिकल 153 याच्यामध्ये सगळ्यात जादाचे अधिकार कोणाला आहेत, तर ते राज्यपालाला आहेत. तर राज्यपालावरती अनेक बंधनं जी आहेत ती बंधनं राज्यपालावरती नाही आहेत. त्यामुळं हा प्रश्न निर्माण होतो ज्याच्यामध्ये आर्टिकल 153च्या उपकलम 2 मध्ये असं सांगितलंय की एखादी, समजा आता महाराष्ट्राचंच घ्या, महाराष्ट्राचे राज्यपाल तत्कालीन भगतसिंग कोश्यारी साहेब यांनी जे काही केलं त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह होते. आपण सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर त्यांच्यावरती कुठल्याही पद्धतीचा गुन्हा नोंद झाला नाही किंवा त्यांना सुप्रीम कोर्टाने तसं फटकारलंही नाही. याचं कारण आहे की आर्टिकल 153च्या 2 मध्ये उपकलमामध्ये राज्यपालाने अशी एखादी कृती केली असेल त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल तर राज्यपालाने केलेली कृतीच योग्य माना असं घटना सांगते. समजते, ओके. म्हणजे काही करू दे, राज्यपालाचीच कृती योग्य जर त्याच्यावरती प्रश्नचिन्ह होत असेल. गेल्या 75 वर्षात याच्यावरती आपण घटना दुरुस्ती करून हे बदललं नाही, ही आपली चूक आहे आणि आतापर्यंतच्या सगळ्या सरकारची चूक आहे. आणि याचा फायदा जो आहे आता सध्याचे राज्यकर्ते म्हणजे राज्यपाल घ्यायला लागलेत. आणि राज्यपाल हा केंद्राचा एजंट आणि गुलाम नाही आहे, तो हा घटनात्मक प्रमुख आहे, हे सांगितलं होतं घटनेनं. त्यामुळं इथे हे लक्षात घ्या की तमिळनाडू मध्ये हा संघर्ष दिसतोय. तर हे लक्षात ठेवा की हा संघर्ष तमिळनाडूचा आहे. थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनी म्हणजे 11 एप्रिलला त्यांची जयंती असते. या कोणत्या राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली, तर आपण पटकन देऊन टाकलं महाराष्ट्र, कारण महात्मा फुले म्हटले की महाराष्ट्राने सुट्टी देऊन टाकली. हा फसवा प्रश्न आहे. हे 11 एप्रिलला कोणी सुट्टी दिलेली आहे, कुठल्या राज्य सरकारने, राजस्थानने. आणि हे लक्षात ठेवा, राजस्थानचे तत्कालीन मुख्यमंत्री कोण, अशोक गेहलोत साहेब. म्हणजे काँग्रेसचं सरकार होतं तिथं त्यांनी काय केलं, महात्मा फुले यांची जयंती जी आहे 11 एप्रिल त्या दिवशी सुट्टी डिक्लेअर केली. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, हा फसवा प्रश्न आहे, हा येऊ शकतो. संत ज्ञानेश्वरांनी जिथे ज्ञानेश्वरी लिहिली ते कोणते गाव आहे, महाराष्ट्र शासनातर्फे पुस्तकाचे गाव म्हणून जाहीर झालेलं आहे. आता हा पण प्रश्न महत्वाचा आहे, पुस्तकाचं गाव कुठलं, मादाचं गाव, दुधाचं गाव, हे पुस्तकाचं गाव, याच्यावरती प्रश्न 100% असतात. ते आहे नेवासा. कारण प्रश्नामध्येच त्यांनी दिलंय की ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी जिथं लिहिली ते नेवासे, ते आहे पुस्तकांचं गाव. ठीक आहे, तर हे महाराष्ट्र शासनातर्फे पुस्तकाचं गाव म्हणून घोषित झालेलं आहे. IPL 2023च्या हंगामात गोलंदाजीमध्ये पहिली हॅट्रिक कोणी घेतली, तर पहिली हॅट्रिक घेणारा राशिद खान आहे. हा कुठल्या देशाचा आहे, अफगाणिस्तान, जिथं तालिबान्यांचं राज्य आहे. त्यांनी क्रिकेटमध्ये क्रांती केलेली आहे. तर हा ना राशिद खान जो आहे तो IPL मध्ये
याने पहिल्यांदा हॅट्रिक केलेली आहे, हे लक्षात घ्या. पुढे जाऊया. कोणत्या देशाने गाझापट्टीवरील केलेल्या हवाई हल्ल्याच्या द स्ट्रॉंग हँड नाव दिलेलं आहे? गाझापट्टी सध्या जे सुरू आहे, इस्रायल वर्सेस हमास, म्हणजे गाझापट्टीतलं युद्ध आहे, याच्यावरती हे नाव कोणी दिलंय? द स्ट्रॉंग हँड हे दिलंय इस्रायलने. इस्रायलचे पंतप्रधान कोण आहेत? बेंजामिन नेतन्याहू. ठीक आहे, हे बेंजामिन नेतन्याहूनी तिथं खूप सारी म्हणजे देशाच्या अंतर्गत म्हणजे कट्टर उजव्या विचारसरणीचे अनेक सारे नियम जे आहेत ते बदलले, आणि तिथल्याच असणाऱ्या सरकारवरती, तिथल्याच असणाऱ्या जनतेचा रोष होता, तोपर्यंत हमासने हल्ला केला. आणि तिथलं जे इस्रायलचं वातावरण आहे ते खूप दूषित झालेलं आहे सध्या. ते द स्ट्रॉंग हँड हे नाव कोणी दिले? इस्रायलचे पंतप्रधान म्हणजे इस्रायलने नाव दिलेलं आहे. भारताच्या कोणत्या राज्यातील 11 ठिकाणांचे चीनकडून नामांतर करण्यात आलेलं आहे? तर अरुणाचल प्रदेश. हे चीन सरकार जे आहे जिनपिंगचं, हा जो आहे हा चीन अरुणाचल प्रदेश मधल्या जवळजवळ 11 ठिकाणांचं चीन यानं आता स्वतःच्याच नकाशात हे आहेत असं दाखवून दे. म्हणजे चीनच्या नकाशामध्ये अरुणाचल प्रदेश मधले वरचा जो भाग आहे तो चायनाच्या नकाशामध्ये ऍड झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यावरती निषेध पण झाला होता, म्हणून घाबरून हे आलं नव्हतं, कुठल्या परिषदेमध्ये आलं नव्हतं, तर हे लक्षात ठेवा. G20 मध्ये आलं नव्हतं. ओके, तर ह्या पद्धतीचा आहे, म्हणजे याला विरोध होत होता. शेतकऱ्यांना शेतीचे नकाशे ऑनलाईन पाहता येणार आहेत, याचा पहिला प्रयोग महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात, गुंज या गावात सुरू झाला होता? हे ऑनलाईन नकाशे पाहता यावेत म्हणून वाशिम जिल्ह्यामध्ये हे सुरू झालं होतं. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. एखादा शेतकरी असेल तर तो नकाशा काय म्हणेल? नकाशा आम्हाला दावा. नकाशा आम्हाला दावा. दावा म्हणजे दाखवा, ग्रामीण भाषा. वा फॉर कोण आहे? वाशिम. नकाशा दावा किंवा दाखवा, वा फॉर वाशिम. कुठलं खेड आहे ते? गुंज. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. मॉर्निंग कन्सल्ट या कंपनीच्या सर्वेनुसार कोणता नेता जगात सर्वात लोकप्रिय ठरलेला आहे? हे मॉर्निंग कन्सल्ट, हे लक्षात ठेवा. याच्यात 2 प्रश्न आहेत. मॉर्निंग कन्सल्ट मध्ये लोकप्रिय जगातील नेता कोण आहेत? तर भारताचे तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी. ठीक आहे, मॉर्निंग कन्सल्ट. आपण असं म्हणू की सकाळ सकाळी हे जॉगिंगला जात होते, हे सर्वेक्षण घेणारे, आणि त्यांनी विचारलं की कोण आहे तुमचा आवडता, कोण आहे तुमचा आवडता, तर बऱ्याच जणांनी सांगितलं कोण? नरेंद्र मोदी. कारण का? जगाच्या लोकसंख्येपैकी 134 करोड जनता भारतातच राहते. मग लोकसंख्येच्या नुसार विचार करायचं झालं तर सगळ्या म्हणजे ऑस्ट्रेलिया एक खंड, हा आपण एका वर्षाला जन्म देतोय, समजते, एवढी मोठी लोकसंख्या. तर लोकसंख्येच्या नावानुसार सगळ्यात आवडते पंतप्रधान कोण असेल किंवा लोकप्रिय कोण ठरलं असेल? ऑब्व्हियसली नरेंद्र मोदीच असतील. आणि दुसरा आहे मॉर्निंग कन्सल्ट या कंपनीच्या सर्वेनुसार कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाला सर्वात कमी रेटिंग मिळाली? तर हे आहे दक्षिण कोरिया. दक्षिण कोरिया. तर हे लक्षात ठेवा. नरेंद्र मोदी आहे भारताचे नरेंद्र मोदी लोकप्रिय आहेत, आणि दक्षिण कोरिया जे आहे ते खरं तर इथं उत्तर कोरिया पाहिजे होतं. हुकुमशाही वृत्तीचा, म्हणजे हे मॉर्निंग कन्सल्ट हे झोपेतून उठून आलेले आहेत, यांना आता काय म्हणू, जाऊ दे. ठीक आहे, ओके. तर हे लक्षात घ्या की मॉर्निंग कन्सल्ट जे आहे म्हणजे हुकुमशाह चांगला आणि दक्षिण कोरिया जे आहे तो वाईट. यावरून ठरवून टाका तुम्ही की काय. पण एक्झाम ओरिएंटेड आहे. मॉर्निंग कन्सल्ट केलं होतं, विचारलं कोण आवडते, सकाळ सकाळी मोदी म्हटले. कोण आवडत नाही तर दक्षिण कोरिया म्हटले. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. अलीकडे उत्तर कोरियाचा राजा जिम किंग हा तिथल्या असणाऱ्या महिलांच्या प्रश्नावरती तिथल्या सभागृहात रडला, आणि ते रडल्यानंतर प्रोटोकॉल असतो तिथला की राष्ट्र म्हणजे हुकुमशाह रडला तर सगळ्यांनी रडायचं असतं. अख्खं सभागृह ढसा रडत होतं. म्हणजे हे आपलं ग्रामीण भागामध्ये नसतं का, एखाद्या कोणाचा तरी मृत्यू झाल्यानंतर असं लांबूनच रस्त्यावरून बोंब मारत रडत येतात. ठीक आहे, ते ओळखीचं असू दे नसू दे, आया बापड्या येऊन रडायला लागतात. तसं ते तिथं आहे उत्तर कोरियामध्ये. जर हुकुमशाह रडला तर सगळ्यांनी रडायचं. हे जिनपिंग सारखंच आहे. जिनपिंगची चकाचक दाढी बघितलं असेल, त्यानं कायदाच करून टाकलाय चीनमध्ये की बियर्ड वाढवायची नाही, वाढवली तर तुम्हाला शिक्षा आहे, कारावास आहे, हुकुमशाह वृत्तीच्याकडे जाईल, हेच होणार आहे. ठीक आहे, तर हे दक्षिण कोरिया लक्षात ठेवा. मॉर्निंग कन्सल्ट हे सकाळ सकाळी झोपेतून उठलेली माणसं गेली. सर्वात लोकप्रिय म्हटले नरेंद्र मोदी, आणि सगळ्यात कमी रेटिंग कोणाला मिळाले? दक्षिण कोरिया. अफगाणिस्तान नाही आहे यांच्यावर. तालिबान हे भारी आहे म्हणे, दक्षिण कोरिया हे घाणेरड आहे. म्हणजे ह्यावरून ठरवून टाकाय यांच्या अवकात काय. ठीक आहे, मॉर्निंग कन्सल्ट. पुढं, गॅसवर पोळी थेट भाजल्यास मानवी आरोग्यास गॅस धोकादायक असणारे कोणतं रसायन आहे? तर हे जे आहे पोळी थेट गॅसवरती भाजली तर एक रसायन बाहेर पडतं, एक्रिलामाइड. एक्रिलामाइड हे डेंजरस असतं. ठीक आहे, तर हे बाहेर पडतं पोळी जे आहे
ही थेट गॅसवरती भाजली असतं. कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना जुलै 2023 मध्ये वार्षिक बॅस्टल डे परेडमध्ये पाहुणे म्हणून पॅरिसला येण्याचं आमंत्रण केलं होतं? गेल्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली सविस्तर की कोणत्या देशानं फ्रान्स देशानं जे आहे इथं पंतप्रधान नरेंद्र मोदींना जुलै 2023 मध्ये बॅस्टल डे म्हणजे तिथला बॅस्टल ज्याच्यावरती फ्रान्स राज्यक्रांती झाली तो दिवस बॅस्टल डे. ठीक आहे, तर इथं पॅरिसला येण्याचं आमंत्रण दिलं होतं, हे लक्षात ठेवा. मॅक्रॉन आहे तिथले राष्ट्राध्यक्ष. प्रायव्हसीच्या मुद्द्यावरून कोणत्या देशाने चॅट जीपीटी वरती बंदी घातली? आताच आपण बघितलं होतं, इटली देश होता चॅट जीपीटी वरती, जॉर्जिया मेलोनी. ठीक आहे, चॅट जीपीटी वरती बंदी घातलेली आहे. कशासाठी? प्रायव्हसीच्या मुद्द्यावरून. आता सध्या भारतात चॅट जीपीटीचा पर्याय सुरू आहे बघा. प्रायव्हसीचे अनेक मुद्दे सध्या चर्चेले आहेत. ठीक आहे, बघूया आपण काय करतोय त्या देशावरती. ठीक आहे, सध्या पुढे जाऊया. 2022 मध्ये कोणत्या देश आशियातील एडीबी आशिया विकास बँक सगळ्यात कर्जाचा सर्वात मोठा प्राप्तकर्ता बनलेला आहे? म्हणजे सगळ्यात जास्त कर्ज कोणाला मिळालंय एडीबी मधून? हे पाकिस्तानला मिळालंय. सगळ्यात जास्त कर्जदार कोण आहे? सध्या पाकिस्तान आहे. दक्षिण आशियामधला जगामधला कर्जदार आहे, म्हणून एडीबीनं सुद्धा सगळ्यात जास्त कर्ज त्याला दिलेलं आहे पाकिस्तान. बिलावल भुत्तो ह्या पाकिस्तानचे आहेत. बिलावल भुत्तो झरदारी हे भारताच्या दौऱ्यावरती आलेले कोणत्या देशाचे परराष्ट्रमंत्री आहेत? ते पाकिस्तानचे ते बिलावल भुत्तो झरदारी आहेत परराष्ट्रमंत्री. मैतेई या समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यावरून कोणत्या राज्यात संघर्ष सुरू आहे? सगळ्यात मोठा यावर्षी जो संघर्ष गाजला तो आहे मणिपूरचा, मणिपूर कांड. ठीक आहे, मणिपूर घटना. कुठला समाज होता? मैतेई या समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याबाबत कोणत्या राज्यात संघर्ष सुरू झाला? ते राज्य कुठलं आहे? मणिपूर. ठीक आहे, ओके, पुढे जाऊया. राष्ट्रपतीचा अधिकार वाढवण्यासाठी कोणत्या देशाचे नागरिक सुधारणावर मतदान करता आहेत? तर राष्ट्रपतीचा अधिकार वाढवायचा असेल तर ते उझबेकिस्तान मध्ये करायला लागलेत. सध्या भारतामध्ये सुद्धा राष्ट्रपती ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स मध्ये क्रमांक 1चं पद आहे, क्रमांक 1 मध्ये. ठीक आहे, राष्ट्रपतीला. पण राष्ट्रपतींना अलीकडे आपण कुठल्याही मोठ्या समारंभाला बोलवलं, याच्यावरती भरपूर सारे प्रश्न निर्माण झाले. संसदेचा म्हणजे कायदे मंडळाचा सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे तो राष्ट्रपती आहे, पण संसदेचं ओपनिंगला आपण राष्ट्रपतींना बोलवलं नाही. संसदेची पायाभरणी झाली तेव्हा राष्ट्रपतीला बोलवलं नाही. तेच काय अलीकडे वर्ल्ड कप झालं त्यालाही राष्ट्रपतीला बोलवलं नाही. त्यामुळे राष्ट्रपतीच्या अधिकारांच्या बद्दल भारतात सुद्धा प्रश्नचिन्ह आहेत आणि राष्ट्रपतीचे अधिकार वाढवावेत याच्यासाठी उझबेकिस्तानमध्ये तिथल्या सुधारणावरती मतदान करण्यात आलेलं आहे. पुढे जाऊया. द्रमुक पक्षाच्या नेत्या कनिमोई यांचं लोकसभा सदस्यत्व सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलं. त्या थुतिकडी या कोणत्या राज्याच्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात? ते तमिळनाडूमध्ये. हे आहेत द्रमुक. ठीक आहे, डीएमके ज्याला आपण म्हणतो, द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाचं नाव आहे डीएमके. आणि एक असतो तिथला एडीएमके, हा आहे अण्णा द्रमुक मुन्नेत्र कळघम. तर या डीएमकेच्या नेत्या ज्या आहेत कनिमोई यांचं लोकसभा सदस्यत्व सर्वोच्च न्यायालयाने कायम केलेलं आहे. अलीकडं सुप्रीम कोर्टानं म्हणजे कुठल्या ना कुठल्या कारणावरून भरपूर जणांचं खासदारकी नष्ट केली होती, ज्याच्यामध्ये राहुल गांधी आहेत, कनिमोई आहेत, त्यानंतर लक्षद्वीपच्या खासदार आहेत फैजल खान, त्यानंतर अलीकडे आता जस्ट मोवा मोइत्रा यांचं लोकसभेचं सदस्यत्व घालवलं सरकारने. कारण कुठली असतील त्याच्यावरती चॅलेंज सुप्रीम कोर्टात जातं आणि सुप्रीम कोर्ट मग अंतिम फैसला देतं. तर तसं ह्या डीएमकेच्या कनिमोई यांना सुप्रीम कोर्टाने काय केलं? कायम ठेवलं. तर त्या कुठल्या थुतिकडी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत. कोणता देश उष्णतेचा धोका मोजण्यासाठी पुढील वर्षी आपला उष्णता निर्देशांक सुरू करणार आहे? तो उष्णतेचा धोका ओळखण्यासाठी भारत सुरू करणार आहे. सध्या आपण G20चं प्रतिनिधित्व केलं होतं आणि ग्लोबल जे वॉर्मिंग आहे हे किती टक्क्यांनी कमी करायचं आपण ठरवलंय? 1.5 डिग्री सेल्सिअसने. जगाचंच लक्ष आहे ते भारताने पण सांगितले की 1.5 डिग्री सेल्सिअसने कमी करायचं. आणि म्हणून पुढील वर्षापासून आपण उष्णता निर्देशांक सुरू करणार आहे. सगळ्यात उष्ण वर्ष आहे 2016 जगातलं. ठीक आहे, तर आपण भारताने पण हे सिरियसली घेतलेलं आहे. पुढे जाऊया. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या 50 दिवसाच्या काउंटडाऊनची कोणत्या शहरात योग महोत्सव सुरू झाला? तो जयपूरमध्ये सुरू झाला होता. गेल्या सेशन मध्ये आपण बघितलं होतं की योग दिवसा दिवशी 3 वर्ल्ड रेकॉर्ड झाले. योग दिवसा दिवशी भारताचे पंतप्रधान हे अमेरिकेत होते, युनायटेड नेशनच्या सभागृहात. तिथं 135 देशाचे लोक जे आहेत त्यांनी तिथं योग दिवस साजरा केला आणि वर्ल्ड रेकॉर्ड बनवलं, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड. हे पहिलं रेकॉर्ड होतं. दुसरं रेकॉर्ड इथं भारतात बनलं गेलं आणि तिसरं रेकॉर्ड जे आहे आंध्र प्रदेशमध्ये बनलं गेलं. असे 3 गिनीज रेकॉर्ड बनले गेले. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. आणि हे काउंटडाऊन जे आहे ते जयपूरमध्ये सुरू होतं.
पिग्मी हॉग ही जगातील सर्वात लहान डुकराची प्रजाती कोणत्या देशात प्रतिष्ठित आहे? तर भारतात आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. सर्वात लहान डुकराची प्रजाती आहे ही पिग्मी हॉग. त्यानंतर कोणत्या IIT संस्थेच्या संशोधकांनी मेंदू पाठीच्या कण्यातील ट्यूमर शोधण्यासाठी मशीन लर्निंग टूल विकसित केलेला आहे? ठीक आहे, तर ती आहे IIT मद्रास. ही IIT मद्रासनं संशोधकांनी मेंदू आणि पाठीच्या कणातील ट्यूमर शोधण्यासाठी लर्निंग टूल जे आहे ते विकसित केलेलं आहे. पुढे जाऊया. मन की बात या कार्यक्रमाचा पहिला भाग कोणत्या दिवशी प्रदर्शित झाला होता? हा प्रश्न 100% येण्याचे चान्सेस आहेत, कारण मन की बातला 100 पूर्ण झाले, 100वी मन की बात झालेली आहे. आणि ही विचारलं जाईल 100वी मन की बात कधी झाली होती? तर 30 एप्रिल 2023 ला. हा दिवस लक्षात ठेवा. 30 एप्रिल 2023 ला 100वी मन की बात झाला होता. ठीक आहे, एप्रिल फुल वरून लक्षात ठेवू शकता तुम्ही 30 एप्रिल. आणि पहिलं कधी झालं होतं? तर पहिलं 3 ऑक्टोबर 2014 ला. 2 ऑक्टोबर लक्षात राहतं. 2 ऑक्टोबरला सुट्टी होती. 3 ऑक्टोबरला आपण घेतलं, त्या दिवशी होता दसरा. तर दसऱ्याच्या दिवशी हे सुरू केलं आणि 100वी मन की बात 30 एप्रिल 2023 ला झालं. तर हे लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न 100% बनू शकतो. IPLचा 1000वा सामना 30 एप्रिल 2023 रोजी कोणत्या ठिकाणी पार पडला? 1000वा सामना वानखडे स्टेडियम वरती पार पडला. हे लक्षात ठेवा, वानखडे स्टेडियम वरती. अजून एक प्रश्न विचारतो की कुठला खेळाडू आहे ज्याचा 500वा त्यानं T20 सामना खेळलेला आहे? कमेंट बॉक्स मध्ये सांगा. असा कोणता खेळाडू आहे ज्यानं 500वा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला आणि त्या सामन्यामध्ये त्यानं शतक केलं होतं? ठीक आहे, ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगताय तर वरती जाऊन सबस्क्राईब करा. ठीक आहे, ओके, चला पुढे जाऊ. हिंसाग्रस्त सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवलेले? 100% प्रश्न येणार की कुठलं ऑपरेशन राबवलं होतं? तर हे लक्षात ठेवा, ऑपरेशन कावेरी. हे कुठल्या देशामध्ये अडकलेल्या? तर सुदानमध्ये. तर हे लक्षात ठेवा, हा आहे सुक्का. सुदान आणि कावेरी, ऑपरेशन कावेरी. हा सुक्का लक्षात ठेवा, सुक्क नको. आज काही शुक्रवार नाहीये. ठीक आहे, तर सुक्का लक्षात ठेवा. सुदान आणि कावेरी. मग आपण बघितलं सुदान. ठीक आहे, तर अस्तव्यस्त देश आहे. तर सुदान मधले जे काही नागरिक होते ते भारतातली नागरिक म्हणजे भारताचे नागरिक त्यांना परत आणण्यासाठी ऑपरेशन काय केलं? कावेरी हे लॉन्च केलेलं आहे. टाइम मॅगझिनच्या 2023च्या वार्षिक 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तीच्या यादीत कोणत्या 2 भारतीयांचा समावेश आहे? हे कुठलं मासिक आहे? टाइम मॅगझिन आहे 2023चं. आणि 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तीमध्ये शाहरुख खान आणि S राजमौली यांचा चित्रपट आहे RRR. ठीक आहे, ग्रॅमी पुरस्कार भेटला होता आणि ऑस्कर पुरस्कार भेटला होता. ठीक आहे, RRR. हे दोघं जण जे आहेत ते टाइम्स मॅगझिन 2023 मध्ये 100 सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींच्या मध्ये आहेत, शाहरुख खान आणि राजमौली. कोणत्या बँकेने मायक्रो पे नावाचे डिजिटल पेमेंट स्वीकारण्यासाठी देशातील पहिलं पॉकेट आकाराचं स्वाईप मशीन सुरू केलेलं आहे? तर ही बँक आहे ऍक्सिस बँक. ऍक्सिस बँकेनं काय केलं? मायक्रोपे नावाचं डिजिटल पेमेंट स्वीकारणारं देशातील पहिलं पॉकेट आकाराचं मशीन, स्वाईप मशीन सुरू केलेलं आहे. हे लक्षात ठेवा, ऍक्सिस बँकेनं सुरू केलेलं आहे. पुढे जाऊया. कोणत्या ठिकाणी G20 आंतरराष्ट्रीय वित्तीय आर्किटेक्चर वर्किंग ग्रुपची पहिली बैठक पार पडली होती? मी आधी सांगितले, पहिल्या बैठकीवर फोकस करा. हे आर्किटेक्चर वर्किंग ग्रुपची पहिली बैठक ही चंदीगड मध्ये पार पडलेली आहे. चंदीगड मध्ये. ठीक आहे, ओके. व्हिडिओ लेंदी होतोय, पण हे लक्षात ठेवा, मॅरेथॉन व्हिडिओ 4-4 तासाचे असतात. आपण केवळ 2 भागामध्ये करतोय. ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओ लेंदी जाते म्हणून लगेच बोर होऊ नका. ठीक आहे, कारण का परीक्षा 3 दिवसावरती आहे आणि आपल्याला हे करायचं आहे. आणि जे लोक परीक्षा झाल्यानंतर बघतात त्यांच्यासाठी 2023 मधले 1 लाइनर महत्वाचे हे तुम्ही पाहताय. त्यामुळे सेशन जे आहे ते शेवटपर्यंत पहा. आळस करू देऊ नका, कारण परीक्षा आणि पोस्ट आपल्याला असंच मिळणार नाही. आपल्याला परिश्रम करायला लागणार आहे. ते आम्हीही करतोय, तुम्हीही करा अशी इच्छा आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊ. 29 जानेवारी 2023 रोजी कोणत्या क्रिकेटपटू T20 क्रिकेट इतिहासातील टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनलेला आहे? तर हा आहे युजवेंद्र सिंग चहल. आपण काय करतो? वर्ल्ड कप मधले जे आहेत त्यांची नावं घ्यायला लागतो तिथं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. हे कधीच आहे? जानेवारी 2023 आहे. आणि याच्यामध्ये T20 क्रिकेटमध्ये इतिहासातील सगळ्यात जास्त विकेटा कोणी घेतल्या? तर हा फॉर्म मध्ये होता चहल. पण दुर्दैवाने ह्याचं वन डेला त्याचं स्थान त्याला मिळालं नाही. ठीक आहे, T20 ला पण मिळालं नाही. ठीक आहे, तर असंच आहे भारतीय क्रिकेट. बघूया ICC वरती किंवा क्रिकेट याच्यावरती पुढे पण प्रश्न येतील. कोणत्या राज्य सरकारने दृष्टीचा अधिकार हा उद्देशाने अंधत्व नियंत्रणासाठी धोरण लागू केलं? तर ते आहे राजस्थान.
राजस्थानने खूप सारे पॉलिसी आणलेत, लक्षात ठेवा की त्यातलं हे दृष्टी विधेयक आहे, दृष्टीचा अधिकार. हे कोणी केलं? राजस्थान, अशोक गहलोत सरकारने केलेलं होतं, तरी पण सरकार पडलं. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या. आणि ज्या सरकारमध्ये नुसतंच घोषणांचा पाऊस झाला मध्य प्रदेशमध्ये, ते शिवराज सिंग चौहानचं सरकार परत निवडून आलं. हा भारत आहे, इंडिया आहे. ठीक आहे, जाऊ दे. चला, राजस्थान हे दृष्टीचा अधिकार. नारी शक्ती ही या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कोणत्या दलाच्या चित्ररथाची थीम होती? हा प्रश्न महत्वाचा आहे. नौदलाची थीम होती नारी शक्ती. नारी शक्ती ही नारी शक्ती प्रजासत्ताक दिनाच्या कोणत्या दलाची थीम होती? नौदलाची होती. प्रजासत्ताक दिनी कोणत्याही व्यक्ती, खासगी संघटना अथवा शैक्षणिक संस्था यांनी ध्वजवंदन करणे अथवा राष्ट्रध्वज लावताना काय काळजी घ्यावी यासाठी केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने कोणत्या वर्षी ध्वज संहिता निश्चित करून दिली आहे? 2006 ध्वज संहिता, 2006 2006च्या ध्वज संहितेनुसार गृह मंत्रालयाची जबाबदारी आहे. आणि म्हणून त्यानुसार 75 वर्षी भारत सरकारला, म्हणजे स्वातंत्र्याला पूर्ण झाली म्हणून आपण प्रत्येक घरावरती ध्वज लावला. त्याची काळजी जी आहे ती इमानदारीने घेतली. किती घेतली? स्वतःच्या आत्म्याला विचारा. आपला त्यावेळी घरात राहिलेला ध्वज आज कुठं आहे हा थोडा मनाला प्रश्न करा. कारण त्या ध्वजासाठी, त्या तिरंग्यासाठी इथं भारतात कितीतरी लोकांनी साताड्यावरती जे आहेत ते गोळ्या झालेल्या आहेत, शहीद झालेले आहेत लोक. ठीक आहे, तर हे जे आहे ध्वज संहिता 2006 हे गृह मंत्रालयाचे असते. प्रशासनाच्या डिजिटल पद्धतीवरती पूर्णपणे स्विच करणारा कोणता भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश बनलाय? तर तो जम्मू काश्मीर बनलेला आहे. हे लक्षात ठेवा, जम्मू काश्मीर हा डिजिटल पद्धतीवर पूर्णपणे स्विच करणारा, म्हणजे पूर्णपणे डिजिटल केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे जम्मू काश्मीर. आणि मगाशी आपण बोललो होतो, शेतकऱ्यांच्या संदर्भात एक योजना आणली होती. कुठं? जम्मू काश्मीरमध्ये. शांती कुमारी यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कार्यभार स्वीकारला? तर ते आहेत तेलंगणा. तेलंगणामध्ये आता सत्तांतर झालेलं आहे. तिथं जे रेवंत रेड्डी हे मुख्यमंत्री झालेत राव यांचा पराभव करून. तर त्या राव सरकारमध्ये मुख्य सचिव म्हणून पहिली ही महिला अधिकारी झाली होती, शांती कुमारी. ही पहिली महिला मुख्य सचिव आहे तिथली. पुढे जाऊया. ऑनलाईन गेमिंग मधील भारताचे पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स कोणत्या शहरात स्थापन होणार आहे? तर शिलाँग मध्ये होणार आहे. हे कुठलं आहे बघा, ऑनलाईन गेमिंग मधील भारताचं पहिलं सेंटर ऑनलाईन गेमिंग मध्ये ते कुठं होणार आहे? शिलाँग मध्ये. ठीक आहे, लांब आहे थोडं महाराष्ट्रापासून. आपण असं लक्षात ठेवा, गेम खेळायला लांब जायला लागणार आहे, लांब, शिलाँग. ठीक आहे, पुढे क्लोरोफ्लोरोकार्बन CFCs वर बंदी घालण्यासाठी 1987 मध्ये स्वाक्षरी केलेल्या आंतरराष्ट्रीय कराराचे नाव काय? तर CFC वरती बंदी घालण्यासाठी 1987 मध्ये जो करार केला त्याचं नाव आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. हे नाव लक्षात ठेवा, मॉन्ट्रियल CFC वरती बंदी घालणार आहे. हे आहे सायन्स मधलं, सध्याचं मेन्सला पर्यावरण, सायन्स आणि टेक आहे, तर त्याच्यामध्ये हे प्रश्न येऊ शकतो कारण पर्यावरण इन्क्लुडेड आहे. CFC मॉन्ट्रियल हे लक्षात ठेवा. 1987 चा प्रोटोकॉल. 87 CFC वाढल्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा सत्यानाश झाला 1987. पुढे जाऊया. जानेवारी 2023 मध्ये बॉर्डर ऑफ ऑर्गनायझेशनच्या BROच्या परदेशी प्रकल्पावर नियुक्त होणारी पहिली महिला अधिकारी कोण? हा प्रश्न 100% बनणार. ठीक आहे, तर हे पहिली महिला अधिकारी आहे सुरभी जाखमोला. ठीक आहे, हे काय आहे तर BRO बॉर्डर ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये परदेशी प्रकल्पावरती, म्हणजे नेपाळमध्ये त्यांची नियुक्ती झाली होती. त्याच्यावरती आपण डिटेल व्हिडिओ पण बनवला होता, पण जर ऐकायचं टाइम नसेल तर हे वन लाईनर करून घ्या. सुरभी जाखमोला. लाख मोलाचं काम करणारी ही जाखमोला आहे, हे लक्षात ठेवा. लाख मोलाचं काम करणारी ही जाखमोला आहे, कारण परदेशी प्रकल्पावरती ही काम करत आहे. पुढे जाऊया. 15 जानेवारी 2023 हा संक्रांतीचा दिवस आहे. या दिवशी मकर संक्रांती साजरी करण्यात आली. कोणत्या वर्षापासून अहमदाबाद, गुजरात येथे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव साजरा केला जातो? हे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 1989 ला सुरू केलेला आहे. ह्या 15 जानेवारी म्हणजे संक्रांतीचा दुसऱ्या दिवशी असतो आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव. इथं खूप सारे लोक जे आहेत ते पतंग उडवण्यासाठी येतात. पतंग तू उडवायला येत नाहीस का? येत नाही. मी काय येत नाही? 1989. हे लक्षात ठेवा, 1989 ला सुरू झालं होतं. कोणता देश 2030 पर्यंत सेवानिवृत्तीचे वय 62 वरून 64 करणार आहे? तर ते फ्रान्स करणार आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे स्वतःच्या ज्याला आपण चेहऱ्यावरती जे मेकअप करतो याच्यावरती तिथं, म्हणजे भारताचे कडचे 10,000 रुपये किंवा जवळपास 1,00,000 रुपये पर्यंतचा खर्च करतात. त्याचा खर्च 10,00,000 रुपये पर्यंत कधी कधी करतात. हे इमॅन्युएल मॅक्रॉन आलिशान जिंदगी जगतात, पण सायकलने प्रवास करतात, पण एकीकडे खर्च पण तितकाच करतात. यांनी काय केलं, एक तोडगा काढला की
सरकारी व्यवस्थेमध्ये जे काम करतात ते नवीन भरती करण्यापेक्षा 64 हे जे 62 वर्ष आहे तेच वाढून 64 केलं तर चालेल असं केलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. तर हाच जवळपास आदर्श महाराष्ट्र सरकार जोपासते का काय असं वाटायला लागले. त्यामुळं लक्षात ठेवा की आपल्याकडे 1-2 वर्षाच्या एक्झाम आहेत त्याच्यावरून आपण पोस्ट काढून निघायला पाहिजे, कारण सरकार हे कंत्राटी पद्धतीच्या भरती ज्या आहेत आणण्याचा घाट घालत आहे. याच्यावरती विरोध होतोय म्हणून त्या बंद पडतायत. ज्या दिवशी विरोध